नमो अवलोकितेश्वर पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः बुद्धाय नमः बुद्धाय नमः। बुद्धविटेवरी या चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। तद्वतच बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसंच आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवा। आज एका वेगळ्या विषयाला मी हात घातलेला आहे। कारण काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एका तरुणानं, त्याचं नाव आहे देवव्रत महेश रेखे, आणि यानं काय केलेलं, या मुलानं काय केलं तर जवळजवळ 2000 वैदिक मंत्रांचा दंडक्रम पद्धतीनं 50 दिवसात पारायण केलं। आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। दंडक्रम याचा अर्थ असा की आपण एखादी ओळ वाचतो डावीकडून उजवीकडे, परंतु तीच ओळ उलट्या पद्धतीनं वाचायची उजवीकडून डावीकडे। आता कशी तर तुम्हाला मी सांगतो, आणि विशेष म्हणजे गीतेतील जे ओळ सांगतो, नवे ओळखू येणार नाही तसं। म्हणजे त्याचं कसं असतं, आता एखादी ओळ कुठलीही घ्या तुम्ही, एतं खो शरणं खेमं एतं शरणं उत्तमं, मग हे वाचायचं उलटं तर कसं, मं तमून रस तं एमं खे नंग रस खो तं ए, म्हणजे हे उलटं वाचणं झालं बरं का। अशा पद्धतीने हे उलटं वाचायचं असं सांगायचं तात्पर्य म्हणजे दंडक्रम। याचा उद्देश काय तर याचा उद्देश असा की वैदिक मंत्रामध्ये कोणीही इतरांना जर आठवलं नाही तर मनाचा एखादा शब्द घालू नये, म्हणून हे दंडक्रम आहे। डावीकडून उजवीकडे तीच ओळ वाचायची, पलटून उजवीकडून डावीकडे। फार अवघड आहे असं समजू नका। ह्या देवव्रतानं एवढं मोठं दिव्य कार्य केलं, त्याच्या स्मरणशक्तीची, त्याच्या बुद्धिमत्तेची मी दाद देतो आणि त्याचं अभिनंदन देखील करतो अभिनंदन। कारण भारताच्या महान नेत्यांनी, उदाहरणार्थ नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणा, की आणखी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज म्हणा, यांनी त्याचं कौतुक केलं। कारण काय, त्याची एवढी मोठी स्मरणशक्ती आणि वेदमूर्ती ही पदवी त्याला मिळालेली आहे त्या मुलाला, तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे। आता इथं आपण हा मुद्दा घेतला, परंतु मला असं एक म्हणायचं आहे, परंतु म्हटलं की तुमच्या पोटामध्ये गोळा आला। कसा आला तर ते वेद किंवा ते मंत्र म्हणण्याचा इतरांना, शूद्रांना अधिकार होता का? पहिल्यापासून नाहीच बाबा, कधीच नाही। आणि काय सांगितलं तुम्ही पुन्हा विशेष म्हणजे ही जी वर्णव्यवस्था जी तुम्ही निर्माण केलेली आहे, त्या वर्णव्यवस्थेतील शूद्रांना हे सगळं अधिकार नाकारलेले आहेत। मग मला सांगा, शूद्रामधून एखादा देवदत्त निर्माण कसा होऊ शकतो? थांबा, घाई करू नका। येणार आहे मी 32 डिग्राच्या मालकाकडंच। कारण तुम्ही काय सांगितलं, चातुर्वर्णमया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्वर्धकर्तामव्ययम्। म्हणजे हे अर्जुना,
चातुर्वर्ण समाज व्यवस्था मी निर्माण केलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही जणांची निर्मिती माझ्यापासूनच झालेली आहे. आणि विशेष म्हणजे हा समाज रथ मी निर्माण केलेला आहे. मग आता शूद्रांना कशा पद्धतीनं वागणूक दिली गेली हे तर अर्जुनाला कृष्णानं सांगितलं. काय सांगितलं? चातुर्वर्णमय ही सृष्टी निर्माण करताना त्याच्यामध्ये चातुर्वर्ण समाज व्यवस्थित व्हावी म्हणून आणि समाज व्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालावा म्हणून मी चातुर्वर्ण निर्माण केला. उदाहरण सांगू का तुम्हाला? कसं आहे, एखादा मोठा बँका आहे, आणि बँकेचा मॅनेजर आणि चतुर्थ श्रेणीचा कोण? तर तो शिपाई, टूलवर बसतो शिपाई. कधीतरी त्या शिपायाला असं वाटलं का हो, का बरं मीही मॅनेजरच्या खुर्चीवर जाऊन बसावं? आता मुद्दे व्यवस्थित सांगतो, लक्षात घ्या. आता तसं मी गोपनीयच ठेवीत असतो माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. त्याच्या मनामध्ये कधीतरी येत असेल ना की आपणही मॅनेजरच्या खुर्चीवर बसावं, परंतु नाही. मॅनेजरची खुर्ची किंवा मोठ्या साहेबाची खुर्ची वेगळी, कलेक्टरची खुर्ची वेगळी, कलेक्टरच्या शिपायाचा टूलदाराच्या बाहेर वेगळा. ही थोडक्यात काय, ही जी पद्धत आहे ना, ही समाज व्यवस्था, समाज रचना चालण्यासाठी आहे. आपण जर म्हणाल कलेक्टर साहेब जर त्या शिपायाला बी तुमच्या खुर्चीवर जाऊन बसू दे की जर 2 मिनटं, चालेल का बाबा? नाही चालत. म्हणून कृष्णानं अर्जुनाला उपदेश दिला होता अशा पद्धतीनं की समाज रचना चालण्यासाठी ही उतरंड मला करावीच लागेल. आमचे बाबासाहेब काय म्हणाले होते? ही जी उतरंड आहे, ज्या इमारतीमध्ये, ज्या मजल्यामध्ये जो जन्मला तो तिथंच मरण पावणार आहे. तो खाल्ल्या मजल्यामध्ये किती इच्छा झाली तरी तो येऊ शकत नाही. आणि खालच्या मजल्यामध्ये राहणारा माणूस तो उच्च तराच्या किंवा वरच्या मजल्यावर तो जाऊ शकत नाही. इच्छा असून सुद्धा येतो. बाबासाहेबांच्या डिग्रीकडे सुद्धा येतो. थांबा थोडं, एक मिनिट. तर अशा ह्या गुणकर्मानुसार तुम्ही विभागणी आमची केलेली आहे, शूद्रांची केलेली आहे. कारण काय, परंतु जटिल नियम फार घातले हो. का ज्याला काही बुद्धी नाही तो ब्राह्मण असेल, जन्मानं तो ब्राह्मण असेल, कर्मानं नव्हे. आता कर्माने ब्राह्मण कोण आहेत? येईल पुढे 32 डिग्रीच्या मालकाकडे. तर त्याच्यामध्ये काय आहे फरक? तर कितीही वयोवृद्ध इतर समाजाच्या इतर वर्णाची लोक असतील, किती वयोवृद्ध असू द्या, अगदी 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षाचा एखादा शूद्राचा जरी माणूस असला ना, तरी 10 वर्षाचाच काय, पण नुकत्याच जन्मलेल्या ब्राह्मणाच्या मुलाला तो आपला बाप मानतो. ही समाजरचना शिकवली का काय? मग नाही ना. ब्राह्मणं 10 वर्षं तु शतवर्षं तु भूमिपं पिता पुत्रो विजानीयाद ब्राह्मणस्तु तयो पिता. 10 वर्षाचा ब्राह्मण 100 वर्षाच्या इतर समाजाच्या माणसाचा तो बाप असतो. याचा अर्थ इथं. आता मी हे थोडक्यात काय सांगितलं, तर आपल्याला ज्या मूळ मुद्द्याकडे जायचं आहे, त्या मुद्द्याकडे यायचं आहे. आणि म्हणून देवव्रताचं कौतुक मी केलं. तसंच त्या देवव्रतानं घेतलेल्या 2000 वैदिक दंडक्रम पारायणाचं समाजाला स्थित्यंतर काय, समाजामध्ये त्याचा कितपत योग्य उपयोग होणार आहे? आता
अहो हे जग अणुबॉम्बवर चाललंय, कॅम्प्युटरवर चाललंय, आणखी काय काय विविधतेनं चाललेलं आहे. आता पारायण पद्धती राहिलेली नाही सांगायची पद्धत म्हणजे. कारण आमचे चोखोबा महाराज म्हणतात, बहुमत ग्रंथ करिता पठन, बहुमत ग्रंथा करीती पठन, सुख समाधान नो हे तेने. मराठी आहे, अवघड नाही, अर्थ सांगत बसत नाही, आपल्याला वेळ होतोय ना. वेदशास्त्र पुराण करीती श्रवण, आम्हाला तर तो अधिकारच नव्हता. कारण वेदशास्त्राचे उच्चारण आमच्या कानामध्ये जरी आले तरी तप्तशिशाचा रोष ओतण्याची शिक्षा मनस्मृतीमध्ये फरमावलेली आहे. वेदशास्त्र पुराण करीती श्रवण, सुख समाधान नोहे तेने. कोण म्हणत? आमचे चोखोबा महाराज म्हणतात. अष्टांग साधन करीती जपयज्ञ, अष्टांग साधन करीती जपयज्ञ, सुख समाधान नोहे तेने. उपवास पारणे आणि धूमपान, उपवास पारणे आणि धूमपान, सुख समाधान नवे तेने. चोखा म्हणे सुख समाधान व्रती, चोखा म्हणे सुख समाधान व्रती, पाहता अवलोकितेश्वर पौंडरिक पांडुरंग बुद्धाय विठ्ठल मूर्ती विटेवरी, पाहता विठ्ठल मूर्ती विटेवरी. म्हणजे याचा अर्थ सांगायचा तात्पर्य असा आहे की समाज उपयोगाला हे मंत्र काही उपयोगाचे नाहीत. कितीही पठण करा, याच्यामध्ये समाधान लाभेल का तुम्हाला? कधीच लाभणार नाही. तर मग काय, कशाने समाधान लाभतं बाबा रे? तर चोखा म्हणे सुख समाधान व्रती, चोखा म्हणे सुख समाधान व्रती, मग पाहता विठ्ठल मूर्ती विटेवरी. आमच्या चॅनलचं नाव बुद्ध विटेवरी. एक सांगायचं राहिले तुम्हाला माझ्या बंधूंनो, या अशा पद्धतीच्या अभंग की ज्या अभंगामध्ये बुद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे आणि त्या अभंगाचं मी कलेक्शन केलेलं आहे. त्याच्या मी झेरॉक्स प्रती काढलेल्या आहेत आणि त्या प्रती ज्याला बुद्धत्वाचा अभ्यास करायचा आहे, पांडुरंगाचा अभ्यास करायचा आहे, पांडुरंगाला ज्यानं बुद्ध म्हटलं गेलं, अशा साधू संतांच्या अभंगाचे झेरॉक्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हे अशा पद्धतीने झेरॉक्स मी काढलेले आहेत, पाहून घ्या. आणि जवळजवळ 100 पानं आहेत. ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं बुद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे ते उदाहरणार्थ कसं काय, हे पहा. निर्गुणीचे वैभव आली भक्ती मिशे, ते हे विठ्ठल वेशे ठसावले, बरविया बरवे पाहता नित्य नवे, हृदयी ध्याता निवे त्रिविध ताप, 24 वेगळे सहस्रा आगळे. अर्थ सांगितलं मराठीतच आहे. 24 वेगळा, 24 म्हणजे काय, फार मोठा इतिहास आहे. 24 वेगळे सहस्रा आगळे, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध, ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त,
कारणरहित निरंजन, कारणरहित निरंजन. तर त्याच्या अशा पद्धतीच्या ह्या अभंगाच्या झरसप्रती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. बऱ्याच मंडळींनी मागणी केली, बऱ्याच मंडळींना मी ते पोच देखील केलेलं आहे. आणि आपल्याला सांगायचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाच्या अभंगामध्ये बुद्ध शोधण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग पडणार आहे बाबांनो. तद्वतच याला मी ॲडही केलेलं आहे. कुठलं? एक पाली लिपीचं, ज्याला आपण म्हणतो ना पाली लिपी. कारण पाली लिपी ही सम्राट अशोकाच्या काळातील आहे, म्हणून याच्यामध्ये स्वर, व्यंजन, तद्वतच जोडाक्षर, काना, मात्रा, वेलांटी, उकार हे सगळं ॲड केलेलं आहे. आणि हे सगळं साहित्य तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फोन करावा. माझा फोन क्रमांक आहे 82 65 07 51 51, 82 65 07 51 51. आणि अशा पद्धतीने ह्या फोन पे क्रमांक देखील आहे, यावर तुम्ही फोन करा आणि या झेरॉक्सची तुम्ही मागणी करा. अत्यंत उपयोगी आहे. तद्वतच भगवान बुद्धाच्या काळामध्ये अयंग धम्मलिपी म्हणजे अयंग धम्मलिपी, तर ज्याला कोणाला पाली लिपी शिकायची आहे, पाली भाषा शिकायची आहे, व्याकरण शिकायचं आहे, तर अशाही मंडळीनं माझ्याशी संपर्क साधावा. नोहे नोहे माचे याच्या मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्यावेत. बरीच मंडळी म्हणतात मला की पाली पाली. हो, कारण तुम्हाला जर सम्राट अशोकानं बुद्धाचा इतिहास दगडावर कोरलाय ते जर वाचायचं असेल, कागदावर नाही रे बाबा, घालमेल केली नाही कागदावर ते. कारण त्याच्यात काय काय घालमेल केली तर तुम्हाला माहितीच आहे. अनेक पद्धतीच्या घालमेल झालेल्या आहेत त्या इतिहासामध्ये. कारण काय? आणि म्हणून सम्राट अशोकाच्या धम्मलिपीचं, धम्माक्षरांची उकल इंग्रज अधिकारी जॉन प्रिन्सेप साहेब यांनी केली. आणि म्हणून आज आपण धम्मलिपी वाचतो, बुद्ध लिपी वाचतो हवंय म्हणा. तर ती लिपी तुम्हाला अवगत करायची असेल तर तुम्ही इथं फोन करा. तुम्हाला पाली लिपी शिकवलं जाईल, पाली भाषा शिकवली जाईल, तीही व्याकरणासहित. मी व्याकरण कुठलं फॉलो करतो बाबा? हे भिक्षू जगदीश कश्यप यांचं महापाली व्याकरण, हे पालीचं व्याकरण आहे आणि हे तुम्हाला मी शिकवतो. माझे मागचे सगळे व्हिडिओ संदर्भ काढा. तद्वतच आणखी 1-2 पुस्तकांची तुम्हाला उल्लेख करून देतो. तुम्हाला जर सिंधू घाटीचा व्यवस्थित अभ्यास जर करायचा असेल ना, तर तुम्ही काय करा, श्री सदार यांचं सिंधू घाटी सभ्यता का इतिहास हाही ग्रंथ अभ्यासा. फार 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 मोलाची माहिती मिळते बाबांनो. आणि विशेष म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग यांचं बौद्ध सभ्यता की खोज, बौद्ध सभ्यता की खोज हेही पुस्तक तुम्ही वाचा. तसंच मुन्शी एन एल खोब्रागडे साहेब यांनी बौद्धकालीन भारताचा इतिहास हेही पुस्तक तुम्ही फॉलो करा. सांगायचं तात्पर्य, आणि हे सगळं वाचित असताना तुम्हाला सोपं जावं, व्यवस्थित जावं म्हणून संदर्भ म्हणून साळुंके सरांचा हा बळीवंश वाचून घ्या. ह्या बळीवंश. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की हे ग्रंथ तुम्हाला का दाखवले मी, तर तुम्ही त्याचा अभ्यास करावा. तुम्ही पालीकडे यावं. बरेच मंडळी मला विचारतात की तुम्ही सायन्स जर्नी बरोबर डिबेट का करीत नाहीत. बरेच मंडळी, बाबा रे मी आस्तिक आहे, मी भगवान बुद्धांना विठ्ठलाला मानतो, मी नास्तिक नाही, मी वारकरी आहे. विशेष म्हणजे आणि वारकरी संप्रदायाच्या भूमिकेतून बुद्धाचा इतिहास तुम्हाला सांगतो, एवढंच आहे. म्हणून
मी डिबेट करीत नाही कोणाशी, कारण आपलं आपलं एवढं मोठं काय ज्ञान नाही. आणि एक रांगडा माणूस आहे मी, शेतकरी माणूस आहे. हो. आणि मग ते विद्वान लोक आपल्याला व्हिडिओ काढायचा झाला तर या मोबाईल साथ देत नाही. काल असंच झालं, अर्ध्यातच मोबाईल बंद पडला, आज बरा चालला आहे, 30 का काय मिनटं झालीच वाटतं. आणि मग ह्या झाडाखाली हे तपभूमी आहे आपली, इथंच आपली विपश्यना चालते, इथंच आपला वेदाभ्यास चालतो, इथंच आपला बुद्धाभ्यास देखील चालतो. आणि अशा पद्धतीने व्हिडिओ देखील ह्या झाडाच्या सावलीत निसर्गाच्या सान्निध्यातच एकटाच असतो, इथं कोणी नसतं आणि काढत असतो. त्याच्यामुळं कुणाशी आपल्याला डिबेट करायचं नको. आणि ज्याला कुणाला डिबेट करायचे असेल त्यांनी आपल्यासोबत कुठलंही यंत्र घ्यायचं नाही, मोबाईलसुद्धा नाही. ते लॅपटॉप काय काय असतं, बरंच असतात, आम्हाला येत नाही, आम्ही अडाणी माणसं, तसलं वापरायचं नाही. मग डिबेटला येतो मी. मग आहे डिबेटला आपली तयारी. झाडाखाली बसून, पोत्यावर बसून, त्यानं तिथं बसावं, मी इथं बसावं, साधा मोबाईलसुद्धा जवळ नसो आपल्या. आणि जो कोण परीक्षक असेल त्याने ग्रंथांचे ढीग घेऊन शेजारी 100 फुटावर बसावून त्यानं ऐकावं, त्याने निकाल द्यावा. मी म्हणत नाही मी विद्वान आहे किंवा मी तत्त्वज्ञान आहे, मला काय त्याचं पडले हो. पण अशा लोकांची काय हे नुसते पोपटपंच असते. असो, काल आपल्याला धम्मदान दिलेलं आहे आणि ते धम्मदान दिलेल्या व्यक्तींची मायबापांची नावं आपल्याला सांगावंच लागणार आहेत. तर आमची वत्सला ताई आहे, दर महिन्याला 100 रुपये देण्यास त्यांनी मला कबूल केलेलं आहे. आणि म्हणून 4 डिसेंबरला त्यांनी आपल्याला एक दिले, धम्मदान दिले 100 रुपये वगैरे. प्रणित्या ताई शिंदे यांच्याकडून देखील 100 रुपये धम्मदान मिळालं. राहुल आसाराम साळवे यांनी देखील काल आपल्याला 101 रुपये धम्मदान दिलं. इथून पुढे धम्मदानाची रक्कम मी सांगत नव्हतो, पण आता सांगायची, कारण लोकांचे तसे फोन येतात, सांगतात की तुम्ही सांगा जावा कितीचा, म्हणजे लोकांना बी कळेल बाबा असं आहे तसं आहे. तर असं आपली इच्छा असेल तेवढं आपलं धम्मदान द्यावं. मी असं एक हट्ट म्हणून मागत नाही. चला आता आपल्याला आपल्या विषयाला, महत्त्वाच्या विषयाला हात घालायचा आहे. आणि तो म्हणजे आम्हाला नाकारलेले हक्क मिळवण्यासाठी ज्या महामानवानं अटोकाट प्रयत्न केले आणि ज्याने 32 डिग्री हासिल केल्या, अरे बाबा रे, याच्यापैकी 2 नव्हे 1 तरी डिग्री घेऊन दाखवावी. पण नाही ना, कौतुकच होत नाही हो, किती जरी झालं तरी. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये 32 डिग्र्या घेतल्या, 32 डिग्र्या वास्तविक पाहता त्या डिग्र्यांचं सखोल विश्लेषण. कोणती डिग्री, तिचा मतिदार्थ काय, कोणत्या डिग्रीचा मतिदार्थ काय नाही. उदाहरणार्थ BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट, MA म्हणजे काय की मास्टर ऑफ आर्ट, LLB म्हणजे काय लॉ बॅचलर ऑफ लॉ, ML MSc DSc म्हणजे काय बाराटलो. म्हणजे इतक्या ह्या ज्या डिग्र्या आहेत त्या माझ्या परमपित्यानं भगवान बुद्धाच्या पुढच्या अवतारानं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हासिल केलेल्या आहेत त्या. आणि म्हणून मला सांगायचं होतं इथं की कौतुक कशाचं करता रे बाबानो. 2000 वैदिक दंडक्रम तुम्ही केले, त्याचं तुम्ही कौतुक करून राहिले. आणि ज्यानं संविधान रचलं त्याचं संविधान मात्र नाकारण्याची मजल आता तुमचे चाललेले आहे. हे वेळी थांबलं पाहिजे. संविधान करता नाकारताय सरळ तुम्ही, त्यांच्या डिग्र्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही घेणारच आहेत ना, कारण तुमची शिकवणच आहे तशी ना, तुमची शिकवणच तशी आहे. काय काय तुमची शिकवण आहे बाबानो, तर सांगतो तुम्हाला. ब्राह्मणस्य जन्मना करता स्वधर्मशा शासिता बालोपि विप्रो वृद्धस्य पितार्भवति धर्मतः यन्तु पश्यन्निधि राजा
पुराणं निहितं क्षिती तस्माद्विजो भो तत्त्वधर्मकोशे प्रवेशयत दातन्य सर्वचर्वण्यो राज्ञा चौर्यां धना राजा तदुपयोजान चौरशाप्नोति किल्बिषम किल्बिषम. वा 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 वा. म्हणजे अरे बाबा, एखाद्या चोरानं जर धन चोरलं तर राजा त्याच्याकडून ते धन हिसकावून घेतो आणि मग देतो कोणाला? ब्राह्मणाला देतो. यदि राजा उस धन अपने आपने काम में लाएगा तो उसे चोरी का पाप लगेगा. आणि मग तेच धन जर ब्राह्मणाला दान दिलं तर मग पुण्य लाभेल. असं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तुम्ही बाबासाहेब संविधान करता आहे म्हणून नाकारायचा आता एक फॅट निघालेला आहे. माझ्या बंधूंनो, वेळीच सावध व्हायला पाहिजे आपण. कारण ही परंपरा आजची नव्हे, ही परंपरा 2532 वर्षे 2563 वर्षाची आहे. अशी तशी नव्हे. किती घालमेल झाला असेल आणि किती पद्धतीनं सितंदर झालेले आहेत. बरेच मंडळी विचारतात मी पांडुरंगाचं पूजा वगैरे करतो किंवा वारकरी समजतो. कारण हा बुद्ध मार्ग आहे, हा भागवत मार्ग आहे, हा भगवा मार्ग आहे. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो. असा हा भगवान बुद्धाचा महायानी मार्ग अवलोकितेश्वर रूपानं पंढरीचा पांडुरंग आहे. एवढं मात्र इथं तुम्हाला सांगायचं आहे. आणि आजचा विषय तुम्हाला माझा कळालाच असेल की कोणाशी हे वर्मना कळे तुमचे ब्रह्मांडिक विषय वेडे झाले. कुठला लावा वरून तुम्हाला कळालंच नाही हो. कोणाशी हे वर्मन कळे तुमचे ब्रह्मांडिक विषय वेडे झाले. अरे ह्या आमचा भगवान बुद्ध आमचा पंढरीचा पांडुरंग जो पौंडरिक अवलोकितेश्वर आहे, तर त्याचं वर्ण तुम्हाला कळालं का नाही? कारण तुमचे ब्रह्मदेव देखील त्याचा शोध घेण्यासाठी गेले आणि वेडे पिशे होऊन गेलेले आहेत. तसे बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची खोली उंची तुम्हाला नाही लागणार नाही. कारण हे बाबासाहेबाची विद्वत्ता काय आहे हे सर्व जगाने जगन्मान्य केलेलं आहे. आणि म्हणून तयाशी न कळे तुमचे लाघव, तयाशी न कळे तुमचे लाघव केली असे माव बाळपणी वेडावूनी ब्रह्मा लागत असे चरणी. कारण कृष्णाचं रूपाचं वर्ण इथे दिलेलं आहे बाळपणीचं वगैरे. तुमची करणी न कळे काही चोका म्हणे तुमचा ऐसा जो खेळ. 13व्या शतकातला चोखोबा संदर्भ जोडतोय मी बाबासाहेबांच्यासाठी. हे अंधार पडायला लागलं नाही का इकडं? आता हे म्हणजे काही दिसतं नाही, इकडे ऊन आले ना. आता हे असं आपण कुठून धरून तर ठेवायचं. हां, तुमची करणी न कळे काही चोखा म्हणे तुमचा ऐसा खेळ, चोखा म्हणे तुमचा ऐसा खेळ असे तो आकळे वेदशास्त्र. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या मुलाचंही कौतुक करतो. मुलानं प्रावीण्य मिळवलं त्याच्याबद्दल मी कौतुकच करणार आहे, नावी ठेवीत नाही. फक्त एकच मला म्हणायचं होतं की तो अधिकार जर आम्हाला मिळाला असता तर मिळालाच की अधिकार. बाबासाहेबांनी 32 डिग्री घेतलेत की.
तर हे जगन्मान्य झालं, विश्वमान्य झालं. आणि म्हणून आपण काय म्हणतो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थांबतो आता इथंच, उद्या बोलू, अजून बरंचसं बोलूया आपण. आणि एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, पाली लिपीच्या संदर्भात फोन करा आणि काही आशंका असतील तर विचारा. आणि उद्या मी तुम्हाला बौद्ध संप्रदायाची जे 4 शकलं झालेले आहेत, हिनयान, महायान, स्थविरयान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान, याच्याबद्दल उद्यापासून मी व्हिडिओ काढतो. उद्या आपण अवश्य या माझ्या चॅनलला भेट द्या एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आणि विशेष म्हणजे 8265075151 या फोनपे क्रमांकावर आपण मला आर्थिक सहाय्य करावं एवढी विनंती करतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम.